झालं नाही. ज्या वेळेस अशा प्रकारचे कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते. तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, त्या प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतोय. 27, 28, 29 पुन्हा हवामान विभागाने इशारा दिलाय. हे खरं आहे. त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. मी तरी सोलापूर, धाराशिव, बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा. आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेले आहे. काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की अजित एकाने बघा रे उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते. 2.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला, ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा, धीर द्या शेतकऱ्यांना, राजकारण आम्ही करणार नाही. बरं ठीक आहे. दादा, लाडकी बहीण योजनेचा 8,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय. 15 कोटींची वसुली केली जाणार आणि शिस्तभंगाची देखील कारवाई केली जाणार अशा माध्यमात बातम्या. माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसतं. त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या ह्याच्याप्रमाणे सूत्र, ते सूत्र एकतर माहीत नाही. हे निर्णय राज्य सरकार घेत असतं. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय. त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दादा, तुम्ही काल एक विधान केलं होतं की पैशाचं सोंग आणता येत नाही, कदाचित ती सत्य काल नाही केलं. परवा ऐका ना, एक मिनिट. परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेले होते. तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते. ते मी सगळे ऐकत होतो. त्यावेळेस तुला माहिती नाही, तू ग्रामीण भागातनं आलाय का मला माहिती नाही, परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात. मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवायला लागतात. पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो. अशा प्रकारची नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार. आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला. ते काय होतं, मी बोललो ना, त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही. ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात. अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललो बघा ना. ह्या ज्या काही संकट होत, उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला. सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं. कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी 6ला सुरुवात करायचो ना, आल्याला दांडकं पुढे धरायचे, दादा बोला. अरे मी म्हणण्याचं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे. आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं. अरे कशाचं चिडलं? एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलं बिडलं त्यालाच तुम्ही टार्गेट करता. तुमचा सत्कारच केला पाहिजे. तुमचा म्हणजे जे चॅनल अशा चुकीच्या पद्धतीने दाखवतात ते. टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे. आता अमेरिकेने ना एक नोटीस काढली, त्यामध्ये आता फार्मा कंपनींना देखील टेरिफ लावणार आहे. याचा खूप मोठा फटका आपल्या राज्याला पण बसणार. ठीक आहे, हे जे काही आपण आपल्या राज्यापुरतं आपल्या देशापुरते निर्णय घेऊ शकतो. आता तू पार ट्रम्पने असं केलं आणि फलाने तसं केलं. त्यांचा देश आहे, त्यांना काय निर्णय घ्यायचा, त्यांना निवडून दिलेलं आहे 4 वर्षाच्या करता. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठलाही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झालेल्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे. स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे, आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे. आणि पूर्वीचा काळ राहिलेला देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे आता खूप काही गोष्टी परदेशाच्या वस्तूंच्या पेक्षा अधिक उत्तम पद्धतीने तयार होतात. उलट काही वस्तू, काही कपडे, काही ब्रँड
आपल्याकडे तयार होतात आणि तिथं मेड इन दुसऱ्या देशाचं नाव देऊन विकले जातात. ही पण वस्तुस्थिती आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. पंचनाम्याबद्दल हा?